तर बाई गौराईची पूजा झालेलीच होती, तर सगळ्यांचा चाललेला देणं घेणं, प्रसाद विसाद वाटप चालूच होता. प्रसादाला असतंय साखर आणि शेंगदाणं, तर तुमच्याकडे काय असतं मला माहिती नाही. आणि हिने आणलेले पेढे तर सगळे एकामेकाला देत होते. तेवढ्यात मग विचार चाललेला माझा, चला म्हटलं नाचूया का, तर बोलते थांब जरा सगळ्यांचा घेऊन होऊ दे, मग आपण सगळे तयार करूया, सगळं एकत्र ठेवूया आणि मग नाचूया. तेवढ्यात तर चाललेला चंचा प्रसाद वाटणं. ते बघा हिला काय टेन्शन आलेलं काय माहिती, या स्वप्नीला त्याच्या पोरीला शेंडी घातलेली. मोबाईल आणि गाणी लावायला सगळ्यांच्या गोल ठेवा, जवळ ठेवा, गोल ठेवा, मध्ये सगळ्या पत्र्यामध्ये ठेवा. सगळं फुल वाढवलं. गाणी बघे कोमल पहिले. गाणी कुठलं पाहिजे सांगा. फुलला राजगी दातेशी आनंद झाला ग, फुलला राजगी दातेशी आनंद झाला. गौरीच्या वंशाला आणल्या फुलांच्या पाट्या ग, गौरीच्या वंशाला आणल्या फुलांच्या पाट्या. गौरीच्या वंशाला आणल्या फुलांच्या पाट्या ग, गौरीच्या वंशाला आणल्या फुलांच्या पाट्या. भाऊ बंदा मोडते ग, गौर वंशाचे भाऊ बंदा मोडते. गौर वंशाचे भाई बंदा मोडते ग, वंशाचे भाई फुलेला राजगी दाती वंशाला आणल्या फुलांच्या पाट्या ग, गौरीच्या वंशाला आणल्या फुलांच्या पाट्या. गौरीच्या वंशाला आणल्या काकड्याच्या पाट्या ग, गौरीच्या वंशाला आणल्या काकड्याच्या पाट्या. गौर वंशाचे भाऊ गंगा मोडीते, गौर वंशाचे भाऊ गंगा मोडीते, वंशाचे गंगा मोडीते. फुलेला राजगी राधीसी आनंद झाला ग, फुलेला राजगी राधीसी आनंद झाला. फुलला राजगी दातेशी आनंद झाला ग, फुलला राजगी दातेशी. वंशाला आणल्या पेड्यांच्या पाट्या ग, गौरीचे वंशाला आणल्या पेड्यांच्या पाट्या. गौरीच्या वंशाला आणल्या टेड्याच्या पाट्या ग, गौरीच्या वंशाला आणल्या टेड्याच्या पाट्या. गौर वंशाचे भाऊ बंदा मोडीते ग, गौर वंशाचे भाऊ बंदा मोडीते. फुलेला राजगी राधीसी आनंद झाला ग, फुलेला राजगी राधीसी आनंद झाला. फुलेला राजगी दातेशी आनंद झाला ग, फुलेला राजगी दातेशी आनंद झाला.
सगळ्यांचा नाचून बिचून झाला तर मग जायची तयारी झालेली घरी आणि घरी पण पूजा करायची तयारी झालेलीच. लहान लहान मुलांची काय बघायलाच नको मस्ती. तर गौराईची पत्री जस्ट बाहेर काढतच होतो तर चला बोलते घरी. तर बघा आमच्याकडे पत्री कशी नेतात गौराईची. तर बोललो चला सगळ्यांनी एक फोटो काढूया. मग सगळ्या पत्र्या बाहेर घेतल्या, सगळ्यांना बाहेर घेतले. मग काय माझा फोटोशूट तर बाई चालूच होता. मी काय श्वास पण नाही येत ना. अरे बाई जाईल तिथं बाई श्वास नाही घ्यायची बाई, जाईल तिथे इज्जत घालवतोय तुमची. काय लोका का मला बाहेर येऊ नको घेऊन मेला रे गबाचा काय येऊ नको घेऊ तेवढ्यानं. मग काय पत्र्या वगैरे तर डोक्यावर घ्यायला त्यांचं पोप आहे ना म्हणून डोक्यावर नाही घेत, डोक्याच्या वर पकडतात तर सूट. तर बघा ही आमची मस्ती परी. दाद बघ कसे नागो बाबा. काय मग कशी आहेस? मस्त मजेत. बाई मी मध्ये मध्ये कॉमेडी करते ना, सगळे लाजतात माझ्यासोबत व्हिडिओ करायला फोटो करायला. मला सांगतील आमची व्हिडिओ नको घेऊ, आमचा फोटो नको करू. काय नाही बोलणार एवढ्यानं. मग काय झालं फोटोशूट आणि मग निघालो आम्ही. ज्याची त्याची चपली घालाल आता दुसऱ्याच्या घालाल. बोल. हा हो झाला. थांबा त्यांना पण येऊ दे. ठेव रे. सगळे लाईनीत या व्हिडिओ करायची. तर मग काय सगळ्यांना लाईनीतच लिहित होतो. मला थांबा लाईनीत या सगळ्या पत्र्या येऊ दे, एकदाच निघू, एक एक नका निघू. मग सगळी एकाच्या एक मागं उभा राहायचंच होती. सगळ्यांची तयारी झालेली तर बोललो चला आता निघा. झाली सगळ्यांची तयारी. काय सगळे हसत एकदम काय झालेलं काही समजत नाही. सगळी बाई हसत होती. चला बरं निघा. तर इकडे पाटील पुरं चालले. मला पाटलांची लग्न ना तू तिकडे एकटीच चालले. पाटील नाही ऐकत. लवकर बसवायची वाटतं गौर. तर बाई तिकडे चिकट झाल्या जरा आस्ती चाला ना गपकन पारल्या तर इकडंच गौरी बसते बोललो. तर आस्ती चाला इथे चिकट झालं. कसं आहे गावात आता हल्ली नुसतं सिमेंटचे रस्ते झाले, मातीचे रस्ते सगळे विसरून जा. नवीन पिढी अरे जुना काहीतरी ठेवला पाहिजे होता. तुम्ही बोललो जरा आस्ती चाला बाबा. हो 100% येईल. परियो जरा आस्ती चालला ना गपकन पडल्या तर कोण उचलायला नाही बोललो. तर रस्ता बघा आमच्याकडे नुसतं सिमेंटचं या दारा जातात. खरंच पण सिमेंटच्या रस्ता नाही. तुम्हाला माहिती आहे का पुढच्या पिढीला पाणी भेटेल का नाही भेटेल काय माहिती नाही का. जायला लागल पाणी उचलून आणायला. कसं आहे जितकं मातीचे रस्ते होतं ना तितका पाणी होतं का तर जमिनीत पाणी मुरत होता. पण हल्ली काय सांगू हल्ली नवीन पोरी नुसत्या बोरिंग मारल्या. सगळीकडं सिमेंटचे रस्ते लाद्या बसवल्या दारांजवळ. काय बघाल तुम्ही दाराजवळ तर मला माती ना दिसायची माती. तर बघा आम्ही गावात पोचलेलोच. आमच्या पूर्ण स्टॉपवरून चाललेली पाऊस. तर बाई या गाड्या म्हणजे काही इमानच असं चालवताना ना काय पडलं बघ तुझं माहिती म्हणा. पण तरी पण हे पोरी इकडे चला लवकर चला इकडे रस्ता पार करा. इकडं एका साईडला. तर बाई खालचलीला पोचलेलंच होतो. पाऊस पण पक्का येत होता म्हणजे असा नुसता रिमझिम. मग पोरी पण लय आस्ती चालत होता. तो आमचा यो सारग्या देवांश ऐकतंय काय बघ काय चौघी उभी जाऊन काय ऐकत ना बाई. तर मग आम्ही खालचलीला पोचलेलो होतो. सगळ्यांच्या घरात घुसती खालचलीपासून गार्गी बघा. देवांश कसा वाटला आज तुला? मस्त वाटलं एकदम. एन्जॉय केलं का? हो एन्जॉय. मग काय गौरी आता आता एन्जॉय करतो ना. आता करू शकतो मी. काय एन्जॉय करू शकतोस आता? फुल डान्स का गौरीला? हो. तू कुठे आला आता?
मी आलो आता मामांच्या घरी. हा का? काय आहे तुमच्या इथं? आमच्या इथं गणपती आहे, गौरी आहे. हा का? मग आज तू नाचणार वाटतं. हो नाचायला. फुल डान्स का? हो मग मी पण येऊ का? हो ये तू. तुझी ओळखलं आहे रे गावात? फेमस आहे वाटतं तू. ये चालू दे. ती काय ऐकत नाही. काय जान्हवी, तुझी पत्री कुठं, तू कुठं?